पश्चिम महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आणि विशेषतः रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे आणि काही वेळातच याचा शुभारंभ देखील होणार आहे. ज्यांच्या प्रयत्नानं ही वंदे भारत धावणार आहे ते स्वतः खासदार धनंजय महाडिक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, अनेक वर्षाचं स्वप्न खरं तर पूर्ण झालेलं आहे. आपण पाठपुरावा केल्याने आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. खूप आनंद होतोय. कोल्हापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय असं म्हणायला हरकत नाही. गेले अनेक दिवस कोल्हापूरकर वंदे भारतची प्रतीक्षा करत होते. तो दिवस आज उजाडलेला आहे. प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून 2021 मध्ये देशभरामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे. संपूर्ण ट्रेन एअर कंडिशन आहे. ट्रेनमध्ये सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्वच्छ पिण्याचं पाणी, वेळेत निघणारी ट्रेन, वेळेत पोहोचणारी ट्रेन आणि सगळ्यांना अपेक्षित असणारी आणि यामुळे खूप पॉप्युलर झालेली ट्रेन आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांची मागणी होती की कोल्हापूर मुंबई सुरू व्हावी. त्यामध्ये माझा पाठपुरावा सुरू होता. यामध्ये रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी असतील, आमचे पूर्वीचे मंत्री रावसाहेब दानवे साहेब असतील, यांनी मदत केली. आमचे नेते फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांचंही यामध्ये मार्गदर्शन मिळालं. आणि गेल्या अनेक दिवस जी प्रतीक्षा होती त्यात अंशतः यश आपल्याला आलेलं आहे. कोल्हापूर पुणे आठवड्यातून 3 दिवस ही वंदे भारत सुरू होते. कोल्हापूरकर उत्साही आहेत, आनंदी आहेत, खुश आहेत आणि भविष्यामध्ये लवकरच ही ट्रेन कोल्हापूर ते मुंबई जी मूळ मागणी होती त्या प्रमाणात सुरू होईल याचा मला विश्वास आहे. अतिशय सुखकर असा हा प्रवास असणार आहे. कारण आतून ट्रेनचं आपण जर एकूणच बैठक व्यवस्था आरामदायी बघितली तर एक सुखद अनुभव या ट्रेनमध्ये येणार. हे पहा, आपण आपल्या देशातले लोक ज्यावेळी परदेशामध्ये जातात, उदाहरणार्थ युरोपला वगैरे, तर तिथल्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपल्याला एक विशेष आनंद व्हायचा की किती स्वच्छ, सुंदर, एअर कंडिशन ही ट्रेन आहे. तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. आपण कधी विचारही केला नव्हता 2014च्या पूर्वी की अशा पद्धतीची ट्रेन भारतामध्ये उपलब्ध होईल. परंतु प्रधानमंत्री मोदीजी एक विजनरी लीडर आहेत. त्यांनी अशा पद्धतीच्या एक नाही अनेक, आज देशभरामध्ये 54 ट्रेन्स वंदे भारतच्या धावत आहेत. आज 6 नव्यानं सुरू होणार आहेत. 60 ट्रेन सुरू होणार आहेत. तुम्ही जर आतून त्याचा अँबियन्स बघितला तर अतिशय म्हणजे विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये बसून प्रवास करावा अशा पद्धतीची ती ट्रेन आहे. आणि खूप खाण्यापिण्याची, चहा, नाश्ता, ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं खाण्यापिण्याची सुद्धा अतिशय सुंदर व्यवस्था असल्यामुळं लोकांना त्याचा निश्चित आनंद घेता येणार आहे. पहिल्या टप्प्याला यश आलेलं आहे. आता पुण्यापासून मुंबईपर्यंत कधी ही ट्रेन धावेल या संदर्भात काय पाठपुरावा चालू आहे? आजच मंत्री महोदय, राज्यमंत्री व्ही सोमण्णाजी कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि आम्ही आज अनेक शिष्टमंडळीतली अनेक संघटना, रेल्वेच्या असतील, प्रवाशांच्या असतील, आम्ही आज त्यांना याची मागणी करणार आहे. मी ऑलरेडी अश्विन वैष्णवजींना या बाबतीत 3च दिवसापूर्वी भेटलेलो आहे. त्यांनी मला प्रॉमिस केलेला आहे की नजीकच्या काळामध्ये, अगदी म्हणजे 2-3 महिन्याच्या कालावधीमध्येच कोल्हापूर मुंबई ट्रेन आपल्याला वंदे भारत सुरू करता येईल. आज आम्ही मंत्री महोदयांच्याकडे मागणी करून लवकरच त्याची बैठक लावून ह्याची जी फिजिबिलिटी आहे ती सुद्धा आपण रिपोर्ट दिलेला आहे की कशा पद्धतीनं 100 नाही 200% ही इकॉनॉमिकली ट्रेन व्हायबल होणार आहे याचा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर मुंबई सुद्धा वंदे भारत सुरू होईल याची मला खात्री आहे. रेल्वेने प्रवास करण्याची संख्या खूप मोठी आहे आणि त्या प्रमाणामध्ये ज्या आपल्याकडे मोजक्या रेल्वे आहेत, सह्याद्री एक्सप्रेस असेल, कोयना असेल, महालक्ष्मी असेल, या संदर्भातल्या विजनरी म्हणजे पुढे जाऊन ह्या अति सुखकर होतील या संदर्भात काय प्रयत्न असणार आहेत? तुम्ही म्हटला ते अतिशय योग्य आहे. रेल्वे हा सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन आहे, स्वस्त आणि सुरक्षित असं त्याच्याकडे पाहिलं जातं. या प्रवासाकडे आपली अडचण कोल्हापूरकरांची अशी आहे की कोल्हापूर ते मिरज हा सिंगल लाईन ट्रॅक आहे. आता आपण त्यासाठी पाठपुरावा करतोय की कोल्हापूर ते मिरज हे डबलिंग व्हावं विथ इलेक्ट्रिफिकेशन. ज्यावेळी ते पूर्ण होईल, आता लवकरच त्याची अनाउन्समेंट होईल, ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला रेल्वेची बिलकुल कमी राहणार नाही. अनेको रेल्वे आपल्याला कोल्हापुरातून सुरू होईल. वंदे भारत सारख्या आणखीन रेल्वे आपल्याला वेगवेगळ्या डेस्टिनेशनसाठी मागवता येतील. मालगाड्या काही मागवता येतील कारण खूप सारा माल सुद्धा इकडून जातो. डबलिंग झाल्यानंतर खूप साऱ्या रेल्वे आपल्याला, दुरांतो सारख्या अनेक रेल्वे आपल्याला मिळतील याचा मला विश्वास आहे. कोकण रेल्वे जोडण्यासंदर्भात अनेक वर्ष प्रयत्न सुरू चालू आहेत. कोणत्या टप्प्यावर हा प्रकल्प आहे? अजूनही सुरू आहे. आपल्याला माहिती आहे कोल्हापूर ते वैभववाडी जोडण्याचा प्रकल्पाची अनाउन्समेंट झाली होती, भूमिपूजनही झालेलं होतं. परंतु काही कारणास्तव ते त्यावेळी थांबलं. त्यावेळेचं त्याचं जे बजेट होतं ते 3,500 करोड होतं. आज ते 4-5 वर्षानंतर जवळजवळ 5,500-6 हजार करोड रुपये त्याचं बजेट होत आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की गतिशक्तीमध्ये याचा समावेश करावा. कारण कोकण रेल्वेकडे एवढे पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही. गतिशक्तीमध्ये प्रधानमंत्री मोदीजी विशेष रेल्वे म्हणून किंवा एक विशेष कनेक्शन म्हणून त्याला मान्यता देऊ शकतात. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. तर तुम्ही कोल्हापुरामध्ये विमान सेवा सुरळीत व्हावी
अत्याधुनिक व्हावी यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले, त्याला यश आलेलं आहे। आज रेल्वे संदर्भात सुद्धा तुम्ही जे प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे। कसं बघता या दोन टप्प्यांकडे जेव्हा या गोष्टी पूर्णत्वाकडे जात आहेत? कोणत्याही शहराचा जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे। एक तर इंडस्ट्रियलायझेशन, मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत ज्या की आपल्याकडे आलेल्या आहेत। किर्लोस्कर, रेमंड सारख्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे आहेत, मेनन सारख्या आहेत, त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन चांगलं आहे। दळणवळणाचा भाग म्हणून रस्ते चांगले असले पाहिजेत। सातारा कागल आता 6 लेन काम सुरू आहे। आजच गडकरी साहेबांनी घोषणा केली आहे की मुंबई ते बेंगलोर 14 पदरी रस्ते करण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे। संकेश्वर बांधा 4 लेन कॉन्क्रीट काम चालू आहे। कोल्हापूर रत्नागिरी कॉन्क्रीटचं काम चालू आहे। त्यामुळे दळणवळणाच्या बाबतीत लागणारा रस्त्याचा प्रकल्प आपल्या कोल्हापूर शहराच्या आजूबाजूला सगळा झालेला आहे। विमानसेवेचा उल्लेख आपण केला, 15 वर्ष बंद असणार विमानतळ आपण प्रधानमंत्री मोदीजींनी 274 करोड रुपये त्याला दिले। अद्ययावत असं विमानतळ आपण बनवलेलं आहे। या वर्षीच्या टॉप 5 मध्ये नवीन विमानतळाच्या कोल्हापूरचं नाव आलेलं आहे। 5 विमानसेवा सध्या सुरू आहेत। 4 विमानसेवा नजीकच्या काळामध्ये दिल्ली, गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या 2-3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये या विमानसेवा सुरू होतील। आणि तिसरा टप्पा म्हणजे रेल्वे मी सांगितल्याप्रमाणे सामान्य लोकांसाठी सुरक्षित आणि स्वस्त प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं। आता याचा एक्सपान्शनसाठी प्रधानमंत्री मोदींनी 44 करोड रुपये आपल्याला कोल्हापूर रेल्वे स्टेशनला दिलेले। सगळी कामं चालू आहेत। साधारण 3-4 महिन्यामध्ये सगळी कामं पूर्ण होतील। आणखीन सुविधा त्यामध्ये उपलब्ध होतील आणि आणखीन ट्रेन सुद्धा त्यामध्ये उपलब्ध होतील। आणि दळणवळण मजबूत असेल तर विकासामध्ये आता तुम्ही महालक्ष्मीकडे येणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटनासाठी लोक येत आहेत, उद्योग व्यवसायासाठी लोक येत आहेत। या सगळ्यासाठी त्याचा निश्चित फायदा होतो आणि इकॉनॉमिकल ग्रोथ जी व्हायला पाहिजे असते ती या दळणवळणामुळे होईल याचा मला विश्वास आहे। दळणवळणाचं हे जे जाळं आहे हे मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छप्पर फाडके निधी दिलेला आहे आणि त्यातूनच विमानाबरोबर आता रेल्वे सेवा सुद्धा सुरळीत होताना आपल्याला दिसते। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।